शिक्षण हे दूध आहे वाघिणीचं, हे वाघिणीचं दूध मी माझ्या लेकरांना देणार होते. शेरपटासारखा जगला तर काम तमाम होतं, वाघासारखा जगला तर नाम होतं. का ते खर्च जोखमीच होतं. पण शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळ्यांच्या आम्ही देखील वंशज जातो. घाबरणं किंवा कच करणं आमच्या रक्ताला मानवणं आलं होतं. सनातनाची मात्र धर्म बुडाला कोल्हाही गोष्ट होती. सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतल्याने कसा फायदा मोठ्यांचा. इतकं टकला जाऊ शकतो धर्म माणसासाठी असतो की धर्मासाठी माणूस. माणसाच्या प्रगती आडणारी प्रत्येक दृढ बुडाली काय सरली काय. मग काय त्यांचा आमचं जगणं आणि मरणं हे तर आमच्या लेकरांच्या उन्नतीसाठी होतं. यात चीज होती, हानी होती, अपमान होता. पण उद्याचा सूर्य घडवण्यासाठी त्यांचा संसार होता. आम्ही त्यासाठीच तर बांधले गेलो होतो. शेटजींनी मला सांगितलं, सावित्री आपल्याला खूप लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसायचे, त्यांच्या डोळ्यात स्वप्नाची फुलबाग फुलायचे. त्यांना माणूस म्हणून उभं करण्यासाठी अति शिक्षण दिलं पाहिजे. त्यांच्या आजवरच्या दैनी अवस्थेचे दुःखावरच एकमेव कारण म्हणजे अज्ञान. शिक्षणाने अज्ञान दूर होता. माणसामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते. तो ऊर्जा स्वतःला घडवण्यासाठी, स्वतःची प्रगती करण्यासाठी अशीच घडवणारी धडपडणारी सृजनशील माणसे आपल्याला देशाला भारताला वैभव प्राप्त करून देण्यासाठी शिक्षणाशिवाय न पाळणार. आणि सावित्री यासाठी आपल्याला शिक्षण द्यायचं आहे. उद्या सूर्य घडवण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. देशील मला साथ. मी होकारीला तर प्रत्यक्ष सुरुवात केली. नेहमीप्रमाणे शाळेत शिकवायला जात असताना अचानक माझ्या समोर धटिंगू माझ्या समोर म्हणाला, एकटे निघाल आमच्या पोरींना शिकवण्याची बंद कर. तुला तुझी अब्रू पेण्याची शिकवणं. कदाचित तो विसरला असावा. मी खंडोजी देवासाहेब पाटलांची कन्या आणि ज्योतिराव पैलवानाची पत्नी होते. त्यांच्या कानाखाली संस्थांनी त्यांच्या डोळ्यासमोर काढले चमकले. त्या क्षणी त्याला सुनावलं. आज समोर आला थोपट फुटला. मुन्ना जर माझ्या समोर आला तर काय धक्के होईल. कसा बसा सावट होत तिथून निघून गेला. एवढ्या आशेनं माझे बेअब्रू बघायला त्यांची बेअब्रू झलकतच तिथून निघून गेले. आजपर्यंत माझ्या अंगावर शेणपकड मिसळ केलं, शिव्या दिल्या, दगड फेकले. मी गप्प राहिले. माझा हात धरून दम देतो माझ्या सण अंत झाला होता. शाळेचा वेळ पडत होता. आता ठिकठिकाणी शाळा सुरू होत होत्या. आत्या सुगुणाबाई, फातिमा शेख आदी निराकामी मुलाची मदत केली. लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटू लागत होतं. ती कोणत्याही जातीची धर्माची असो, अन्यायाची बळी नेहमीच राहिली. अहो, एखाद्या बाईचा नवरा नाही झाला म्हणके तिने सती जायचं, केशव पण करून तिला बोडकी करायचं, तिला एकाच खोली दाबून ठेवायचं. अहो, नवरा मेला हा तिचा दोष कसा असू शकतो. प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा भरण्याचा अधिकार आहे. मी त्यासाठी आवाज उठवला. इंग्रज सरकारनं सुट्टीबंदी करण्यात केलं. केशवपणासाठी न्यायालयाचा संप घडून आणला. काशीबाईला तूप गोळ्या वेळाची बाल विधवा तिच्या चपट्टे होती. आंबेची गरोदर होती. याच्या प्रकारे बंधन होती ती स्त्रियांची. याच बंधनाला कंटाळून ते आत्महत्या करायला निघाले. नाही मला जगायचं नाही, मला जगायचं नाही, मला मरू द्या अशी विनंती करणाऱ्या काशीबाईच्या पाठीशी आम्ही आई बाबा झालं. तिचं बाळंतपण केलं आणि तिच्या गोजीरवाड्या बाळ आम्ही दत्तक घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत. अब्रूच्या बहिणीला जीव देणाऱ्या काशीबाईसारखे कित्येक मुले हे लक्षात आलं. शेटजींनी ठिकठिकाणी जाहिरातीचे फलक लावले. कुणा विधवेचा अज्ञानानं वाकडं पाऊल पडलं असेल तर तिने ज्योतिबा हत्या प्रतिबंध उभा ठेवून बाळंत व्हावं. मुलं असल्यास त्याला घेऊन जावं, नको असल्यास त्याचा सामना आम्ही करू अशी 100 बाळंतपण केली. ती रंगणारी बालकं आणि त्यांच्या दूर धावणारी पावणारी आणि चांगलं मात्र भरून जायचं. शेटजींची आठवण सतत येत होती. मन कष्टी, शरीर जड वाटत होतं. पण शेटजींनी सांगितलेल्या मार्गाने मी माझी वाटचाल अखंड सुरूच ठेवली. मोडलेल्या मनाला पुन्हा बारी दिली. पुण्यात प्लेटची साथ सुरू होती. काकेत गाठी लोक पटापट मरत होते. मी यशवंताला वादळी व घुरपडी
आणि सावित्री बाईची सावित्री माई हीच स्थितंदरात माझी माई शेवटचं एकच इलेक्शन आहे कोणाला देऊ यशवंताचा प्रेम होता मी म्हटलं यशवंता या लेकराला दे या लेकरांनी अजून नीट दुनियाही पाहिली नाही माझी शेवटची इच्छा समज अरे मी वाढलेलं जाय कधीतरी कोसळणार आहे माझी आज्ञा दारत यशवंताना माझी आज्ञा पाळली अश्रू डबडबणारे डोळे मी पाहिले पहिला स्मरणा फक्त 1 मिनिट माझ्या सगळ्या सहकार्यात आठवते अरे वा शिडजी आपण यालात यशवंता पहिलेच का कोण आलाय यशवंता बघ ना यशवंता अखेर भगवा